राम राम मंडळी, कलम 302 ब्लॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आता बानगड काय तुम्हाला सांगतो. या क्राईम पत्रकार किंवा क्राईम रिपोर्टर म्हणून काम करत असताना वेगवेगळ्या प्रकारच्या घटना घडतात. वृद्धांची वेगळी दुनिया आहे, गरिबाची वेगळी आहे, श्रीमंताची वेगळी आहे, अनाथाची वेगळी आहे. आणि त्याचा मागोवा घेणं, त्याच्या पाठीमागचा क्राईमच्या पाठीमागचा उद्देश तपासणं काळाची गरज आहे. पण बऱ्याच अंशी एकमेकाचा स्त्री पुरुषाविषयी असणारं आकर्षण, धनाचा हव्यास, जमिनी, वैर हेच बऱ्याच अंशी गुन्ह्याचं कारण असतं. आजची जी घटना आहे ही थोडीशी जे तरुण पिढी आहे ह्यांच्या जगात डोकावण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा. काय विषय नेमका? आणि आजकाल सर्रास हा प्रकार केला जातो, वापरला जातो. पुरुषी फॅन्टसीचा काही विषय असेल त्याकडे सुद्धा लक्ष देऊ आपण. घटना घडली छत्तीसगड, भिलाई आणि वल्लभनगर या ठिकाणी. विषय इतका साधा आहे की शादाब शेख, वय वर्ष 21व्या वर्षी घरची चिकन बिर्याणी खाऊन सगळं शिक्षण वगैरे पूर्ण करून, पण पोरगा थोडासा आधुनिक विचारसरणीचा होता, जी इस्लाममध्ये सध्या फार गरजेची आहे. कारण धर्म तर गरजेचं आहेच, पण धर्मांध बनायचं नाही. ह्या जगामध्ये जन्माला आलोय, एक चांगल्या प्रकारचं जीवन जगण्यासाठी शिक्षण घेणं गरजेचं आहे. ह्या हेतूने हा मुलगा शिक्षित झाला आणि IT इंजिनियर झाला. आता विषय असा आहे की हा शिकल्यानंतर शिक्षण आणि शारीरिक सुख याचं कधी सांगड बसलेलं नाही. मित्र मैत्रिणी सगळी आदुर्क विचारसरणी, कॉलेजमधल्या पुरी, कुणाची मैत्री, कुणाचं काय, ते बॉयफ्रेंड नावाचं बूथ आहे, ते त्याच्या बोकांडी बसलं, बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड. आणि मग त्याच्यापेक्षा 3 वर्ष मोठ्या असणाऱ्या मुलीशी याची मैत्री झाली. होऊन द्या, लग्नाचा विषयच नव्हता. त्यांचं कसं असतं की बाबा सुख दे सुख घे, ह्या तत्वानुसार चालायचं. ती कधी म्हणली ना ब्रेकअप, जाऊन दे गाडी. हा कधी म्हणला ना तुझं माझं काय जमायचं नाही, तू दुसरा शोध, मी दुसरा शोधतो, जाऊन द्या गाडी. हे असा प्रकार. म्हणजे ही दुनिया अशी आहे की लय बारीक सारीक गोष्टीवर, किरकोळ कारणावरून एकमेकाच्या शब्दांचा किस काढला जातो. पण अंतिम देह हे शय्या सुख असतं. अंतिम देह त्यांचं हे बेडवर मिळणार सुख असतं. आणि ही आधुनिक विचारसरणी आहे. ही नेमकी काय आहे ही सुद्धा बघितली पाहिजे. बऱ्याच प्रकारच्या फॅन्टसीचा वापर हा शादाब करायचा. त्याला सोशल मीडिया, तिथून ज्ञान मिळायचं. बरेच जण एकटे असताना शक्यतो स्वतःचं मन स्वतःला कधी धोका देत नाही, आत्मा धोका देत नाही. ध्यानात ठेवा, आपण काय पाप केले आपापल्या मनाला चांगलं माहीत असतं, किंवा काय पुण्य केले आपल्या मनाला माहीत असतं. या ठिकाणी ह्या शादाबनी जी भिंगरी शोधली होती, 3 वर्ष ओल्ड, 3 वर्ष, हां, ती दारूसारखं. दारूचं कसं असतं, दारू कधी खराब होत नाही, लक्षात घ्या. दारू जेवढी दिवस जुनी राहील तेवढी तिची रंगत आहे. हा, आत्ताची जी तरुण पिढी आहे 16, 17, 18, यांना 30, 35, 40च्या जाड्या बारड्या आणट्या ह्याच्यामुळेच आवडतात. त्यांना वाटतं ही ओल्ड इज गोल्ड. हा, कसं सगळं सुफाळ जाते, लय ताण नाही, पुरींच्या सारखे नखरे नाही, काय नाही, कमॉन किल मी, असा पण एक विषय असतो. आणि हा काय किल करू शकत नाही, ती न संपणारी वाटी. ह्यो काय किल करायचा? हा, ह्यो डेऱ्याभोवती उंदीर कवर उड्या मारणारे. हां, पुढच्याला सगळं माहीत असतं की जेवढी आक्रमकता याच्या डोक्यात आहे, जेवढं तहान याच्या मनात आहे, हा प्रत्यक्षात काय नाही करू शकत महाराज. त्याला टेक्निक गरजेचं असतं, त्याला काही आसनं गरजेचे असतात, तेव्हा तो वरडायला लावू शकतो. तो आतला विषय तुम्हाला अजिबात कळायचा नाही. हा जो शादाब आहे, शादाब शेख, यांनी ती 3 वर्ष ठोकाळबाई तर बघितली बा.
बरं, हे काय चुम्मा चाटीपुरतं प्रकरण मर्यादित नव्हतं किंवा कॅफेचं बिल भरणं न हॉटेलचं बिल भरणं इथपर्यंत मर्यादित नव्हतं. यांना भिडायचंच होतं. पण आता ती गेले हॉटेलवर. हॉटेलचं नाव आणि हे काय पहिल्यांदा भेटत नव्हते. हे जुनं लफडं होतं थोडक्यात. हॉटेलचं नाव ओयो हॉटेल कुणाल. ओयो हॉटेल कुणाल. त्या ठिकाणी गेले या वल्लभनगरमध्ये. म्हणजे जिथं ते राहतात, शिकतात तिथून अशा प्रकारचे हॉटेल एक 5-7 किलोमीटर लांब असतात. ध्यानात ठेवा. एक मानसिकता असते मनातली की लांब गेले आपल्याला कोण बघत नाही. पण ती कसं असतं, नियती सगळं बघत असते. असून द्या. तर ती हे सुशिक्षित बोलणं ग्रामीण मराठी भाषा याचं काय कधी ताळतंत्र म्हणजे मेळ काहीच बसत नाही लय. मग समजा त्या सुशिक्षित भाषेत म्हणतात, आज टाइम निकाल सकता है क्या, मेरा मूड बन गया है. म्हणजे एक थोडा असा विषय असतो. आता मूड बाईचा बांधला इथं, हे भिंगरीचा. हिचा मूड बांधला, तो काय सदैव तयारच. ती त्या काय म्हणते लॅपटॉपवर असं खडबाड खडबाड बोट दाबायचं काम त्यांचं. IT वाले म्हणलं की मग ते म्हणले, आता ही बोट या प्लॅस्टिकवर कवर आदाळू, जरा मऊ मऊ कातड्यावर बोट आदाळू आज. असा विषय त्याचा. म्हणला समथिंग चेंज, माझं पण मन रिफ्रेश होईल, चला रंगारंग करायला. आता ते त्या हॉटेलमध्ये आले, कुणालमध्ये रूममध्ये आले. पण आता ही सर्वसाधारण आमच्या ग्रामीण भागामध्ये एखाद्या रंगारंगासाठी जायचं म्हणल्यावर तिथली परिस्थिती म्हणजे निसर्गरम्य वातावरण असतं. ऊसाचे कट असतात. त्याच्यानंतर वन विभागासारखी जमीन असते आणि गाई गडबडीत सगळा विषय उरकला जातो. कोण येईल का, कोण बघेल का, लाकलफडी. ते काय किती सुख घेतात हे मला माहित नाही. पण ही जी लॉजमध्ये जाणारी पिढी आहे नवीन, ह्यांच्यामध्ये फॅन्टसी असते, ह्यांच्यामध्ये वेळ असतो भरपूर. आणि ह्यांच्यामध्ये फक्त तुझं शरीर माझं शरीर आणि कपड्याचं काय, ती कपडे बाहेर घालायला लागतात. तिथं ते खोलीत काय कपड्याचा काय संबंध नसतो. तुझं शरीर माझं शरीर आणि प्रिकॉशन म्हणून काही निरोध किंवा काही गोळ्या, ह्याच्या पलीकडे काय नाही. फार फार तर पाण्याची बाटली नाही तर कोल्ड्रिंक्स. पण आता पद्धत बदलली. लोकांच्या ज्या मूलभूत गरजा आहेत, अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य, हे 2 जोड्या पाहिजेत. ह्या 5 गरजापैकी की आत्ता 2026 चाललंय, ह्याच्यात लोकांना आणखी 2 गरजांची गरज पडली पाहिजे. अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण याच्याऐवजी अजून 2 वाढल्या. 7 गरजा झाल्या. सगळ्यात पहिल्यांदा लोकांना व्यसन पाहिजे. तरुण पिढी असून कोणी असून, ज्याला जे व्यसन आहे, बारा एखादा सुपारी खात असून नाही तर एखादा इंजेक्शन घेत असतो स्वतःच्या ह्याच्यात राजकीय नेत्यांच्या आशीर्वादाने. त्यांच्यात पंटर संटरचा काही कोटींचा व्यवहार असतो. हा ही इंजेक्शन बिंजेक्शन हे काय सगळं आतलं जग सगळ्याला माहिती. व्यसन आधी, त्याच्यानंतर शरीर सुख, त्याच्यानंतर ह्या 5 गरजा आहेत. ही परिस्थिती आहे आजची. मग तू माझं मन प्रामाणिकपणे म्हणणं असं आहे, ह्या जगात फक्त जगायचं बघा भाऊ. आणि आपल्या जवळची 4 भिंतीच्या आतले आपले भाऊ, आपली बहीण, आपले आई वडील, आजोबा, ह्यांच्यासाठीच जागा. फक्त स्वतःसाठी जागा, ह्यांच्यासाठी जागा. त्यांच्यासाठी 98% जागा, 100% स्वतःसाठी जागा. बायको सुद्धा 99% ठेवा, 100% स्वतःला द्या. हे मताचं मी. कारण अति हुशार, अति शहाणा, अति सगळं माहीत झालं ना, तर ह्या जगात जगण्यावरचा विश्वास तुमचा उडून जाईल. असं जे जगा तुम्ही एकदम वैराग्याकडे जाताल, अशी परिस्थिती. आता ही भिंगरी आहे, हिचा मूड झाला. आता ग्रामीण भाषेत त्याला ती किड्यावाली म्हणतात, पण ती असून दे समजा, किंवा ती अंड्यावाली म्हणतात. तो ग्रामीण भाषेत शब्द थोडा बाजूला ठेवून राहून द्या. पण मूड बन गया, ठीक आहे, जरा ये मग जुळतो. हिने काय तोडलं का काढून टाकलं का तिला काय काढता आलं, त्या ब्लाऊजचं जी पाठीमागची ती होका असतात 1-2, तशी तर पाठाण मोकळीच असती, पण असती 1-2 बोटाची पट्टी बा, त्याला होका असतात. तिथं काढलं बा, झाली बाई बा मागून मोकळी पोरगी. मग तिने ती स्कार्प टाकला खांद्यावर आपला. हॉटेलमध्ये कोण वेटर बघन, आमका बघन त्या म्हणजे वेटरला सुद्धा काय वाटाय बसलंय. त्याचा सुद्धा बरेच दिवसापासूनचा बंद हायड्रोलिकचा नांगर उचलाय बसलाय की बाया रस्त्यानेच बुंगळी होती का काय.
हे जगात काही होईल सांगता येत नाही. लोकांना जसं दृश्य दिसतं ना तसं त्यांच्या भावना चवताळल्या जातात. ही वस्तू आणि बऱ्याचशा क्राईम पाठीमागचं कारण हेच आहे. रूममध्ये आले, आणताना यांनी काय आणलं होतं, आधी व्यसन आणलं होतं. त्यांनी फुल 4.25 क्वार्टरचा खांबे आणला होता. हलकं पेत नाहीत मागाची लोक. स्कॉच, हा स्कॉच घेऊन आली. सिगरेट आणल्या होत्या, सिगरेट स्कॉच झाली, उस तुटायला का चालू झालं. मग चांगली चढल्याच्या नंतर आता रंगारंग करायचा. मग शेला उचकावण्यासाठी शादाबला तिने सांगितलं की मेरा बटन निकल गया, प्लीज लगा दो ना. केली त्याच्याबरोबर पाठण. आता ही एक तर डोक्यात नशा, हा 21-22चा, आणि असं उघडं नागडं सौंदर्य समोर आल्यावर हा देवादिकांचा नाही टिकला तर आपला कुठं टिकायचा आहे. म्हणजे हा ते वाटलं झालं पार. मग त्याने ते बसवायच्या ऐवजी ते पारच काढून टाकले. डोक्याला ताण नको, काय मोकार, एकदम खुला मामला. अशा पद्धतीने ह्यांचा साधारण 40-50 मिनिटापर्यंत रंगारंग चालला. बघा, एखादी घटना घडती म्हणजे एकदम चांगल्याच वागलं कसं तुम्हाला सांगतो. हा दोघंही तृप्त झाले, आनंदी झाले. परत म्हणले पॅक भरा. मग मोमोज हा प्रकार आहे आपल्याकडे. समजा कांदा भजी, खेकडा भजी प्रसिद्ध आहेत, तसं त्या ठिकाणी उत्तर प्रदेश, दिल्ली, झारखंड, बिहार एक मोमोज म्हणून प्रकार मिळतो. त्यातला काहीसा दिसण्यासारखा प्रकार आपल्याकडं मोदक असं गणपतीचे तसाच प्रकार, पण मोमोज म्हणतात त्याला. ते आणले होते चाकण्याला, ते खायला सुरुवात केली. तेवढ्यात फोनची गंठी वाजली. आता रंगारंग करून झाला होता, एन्जॉय चालला होता. तो असा झोपलेला मस्तपैकी, त्याच्या पायावर डोकं ठेवून ती झोपलेली, तिच्या केसामध्ये तो हात फिरवत होता. आत्तापर्यंत सगळं कसं व्यवस्थित नाटक चाललं होतं. आला फोन. आता पोरगी तिथं लक्षात आलं फोन कोणाचा आहे काय. ती संशयी जास्त असतात. त्यांनी विचारलं, हॅलो. पुढून लेडीजचा आवाज आला, मेरा काम है कुछ तेरे पास, किधर है तू, अमकं तमकं. बोलणं झालं. ठीक है मैं तेरे को कॉल करता हूँ 2 घंटे बाद. बंद केला. ही म्हणली फोन कोणाचा, घरून होता का? नाही, माझ्या एक्स गर्लफ्रेंडचा होता. असंच असतं. म्हणजे कधी कधी आता पावसाळा, उन्हाळा, हिवाळा, 4 महिन्याला जसा ऋतू बदलतो तशी काही जण गर्लफ्रेंड बदलतात भाऊ. एकीच्या वासाचा कटाळा येतो, मग दुसरीच्या वासाचा कटाळा आला की तिसरी, असं चालतं. आणि पोरी बी बदलतात, तसं काही विषय नाही, चलू द्या. जसं त्या पोरीला कळलं, ह्या बिंगरीला, की मी एवढं समर्पित, एवढा मला स्वतःला त्रास होस तर मी शॉट टाकते, आणि शिवाय अजून तिच्या कंटॉकमध्ये का काय, ते भेटतात का काय. मग तिने केली. ती काय तुम्हाला माहिती आहे, एक तर माकाड, त्याच्यात दारू पिलं, त्याच्यात जर इच्छू चावला तर काय होईल. त्या पोरीने इतका नगानाच चालू केला, बांधण बिन्नण शिवीगाळण, दोघंही नशेत फुलला, टिल्ली एकदम. केलं चालू त्यांनी. त्यांच्या तिथलचा आवाज आलून नॉक केलं दरवाजाला, वेटरने सुद्धा उघडला. झगडा नाही करणे का, नाही तो रूम खाली करणे का, आवाज निश्चित का रही है, ठीक आहे सॉरी. परत बंद केला, तो गेला. हिचं काय चालूच, हिचं चालूच. मला आताच्या उत्तर दे, तुम्ही कुठे भेटता, काय भेटता? दारूच्या नशेत. दारू पिताना लक्षात घ्या, फक्त माणसाची डिग्निटी नाही हल्ली पाहिजे. आमचा एक जोडीदार होता जुना, मोठा करोडपती. ती पहिले एकच क्वार्टर प्यायचं, ती 3-3, 4-4 क्वार्टर प्यायला लागलं. त्याच्या नशेत ते ख्यालाशिवाय दे, त्यालाशिवाय दे, काय करतोय असं भान हरपणं, असा प्रकार करायला लागला. अशी परिस्थिती. ध्यानात ठेवा, ही डिग्निटी एकदा सोडली की संपला. त्यांनी आयुष्यात दारूला स्पर्श करू नये परत. डिग्निटी ही महत्वाची, आणि त्या दोघांनी ती सोडली होती. त्याचा परिणाम असा झाला, तो शादाब म्हणला की मी तू माझ्या इतका अविश्वास दाखवते, मला ह्या जगात जगायचं नाही. ती म्हणली मला पण जगायचं नाही. दोघांनी अजून एक पॅक मारला, दोघंही झोपी गेले. सकाळच्या पारी 4:30-5 वाजता जेव्हा ही उठल्यात दोघं जण, आधी ती बिंगरी उठली, बघती पंख्याला शादाब लटकलेला.
आता ह्योला टाकल्याला बाई फाशी घेतली होती त्यांनी. ही खाली गेली चलत चलत, एक सिगरेटचं पाकिट आणि एक बेड पान घेऊन आली. तिने स्वतःची नस कापली. पण ही मेली नाही. ती संशयास्पद वाटलं तर वेटरला त्यांनी सांगितलं, दरवाजा उघडला, तिला टाकल्याला बघितला, पोलिसांना फोन केला. पोलीस स्टेशन त्या ठिकाणी हजर झालं. त्यांनी वस्तुस्थिती पाहिली. आता एवढा करता धरता पोरा गेल्यामुळे ते पोराचे शादाबचे कुटुंबीय आले. त्यांचा जो अल्ताफ शेख नावाचा भाऊ आहे या शादाबचा, त्याने रीतसर त्या पुरीच्या विरोधात तक्रार दिली. आता दोघंही साज्ञा नाही ती की हिनीच मारला म्हणून. आता ही घटना जस्ट झाल्यामुळं PM चा रिपोर्ट सुद्धा दोघांचं येणं बाकी. दोघांचं नाही, सॉरी, शादाबचा. ही वाचली, याला दवाखान्यात नेलं, ही वाचली. ही कायम वाचते. असंही अजून 4-2 खपवायचे असते पुढे जाऊन, वाचते. आता PM चा रिपोर्ट ज्यावेळी त्यावेळी पोलीस स्टेशन नेमकं काय झालंय, कसं झालंय, ही तर म्हणते आम्ही दार पेलले होते, मला काय माहिती नाही. ते खोलीत 2घच जण. पण CCTV सगळं फुटेज आणि तपास ह्या प्रकरणाचा चालू आहे. सांगण्यामागचं उद्दिष्ट तुम्हाला म्हणजे या घटनेमागचं सांगायचं म्हणजे, येणाराने डिग्निटी सोडली की तो संपला. तुमच्या बाबतीत कुठली कधीही घटना घडू शकते, येणार ठेवा, काही घडू शकतं. फक्त डिग्निटी सोडायची नाही. एक तर प्यायचंच नाही. पण काहींना नाही प्यायल्यावर त्यांची म्हणजे फार वाईट होतं त्यांचं. ते मुळात लिव्हर खराब होण्यासाठीच जन्माला आलेले असतात. त्याच्यामुळे काही विषय नाही त्याचा. आणि त्यांना स्वतःही प्रेम नसतं, काय नसतं, कुणाचं कर्ज, कुणाचं दुःख काय. पण त्याच्या 3.5 तासात ते सगळं थोडं लांब जातं. 3.5 तासांत मुतून गेली की परत ते सगळं दुःख जवळ येतं. त्यामुळे तो उपाय असू शकत नाही. ह्याच्यातून घ्या एवढंच की डिग्निटी सोडू नका. डिग्निटी सोडली की तुमच्या बाबतीत क्राईम घडल्याशिवाय राहणार नाही. रामकृष्ण हरी माऊली.